नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज पुन्हा मी तुम्हाला माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. आज आपण कोरड्या केसांसाठी काही होम रेमेडीज या चॅनलवर बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. घनदाट, चमकदार आणि मऊ मुलायम केस हे आपले व्यक्तिमत्व अधिक चांगले दर्शवतात. पण जर केस अधिक कोरडे आणि निस्तेज असतील तर नक्कीच दिसायला वाईट दिसते. सर्वात महत्त्वाची म्हणजे या कोरड्या आणि निस्तेज केसांचा गुंता सोडवणे फारच कठीण काम असते. त्यातही ज्याचे केस कुरळे असतात त्यांना अजून कठीण. पण अशा कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी काही घरगुती उपाय करून तुम्ही काळजी घेऊ शकतात. याचा अर्थ सतत शॅम्पू करणे अथवा तेल लावणे असा होत नाही. तसंच सतत पार्लरमध्ये जाऊन केसांची स्टाईल बदलणं असाही नाही. कारण यामुळे तुमच्या नैसर्गिक केसांची चमक खराब होते आणि कालांतराने केस अधिक कोरडे आणि निस्तेज होतात. पण घरगुती उपायाने तुम्ही नक्कीच अशा कोरड्या आणि निस्तेज केसांची काळजी घेऊ शकतात. अशाच काही सोप्या टिप्स या चॅनलवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल ह्याची आम्हाला खात्री आहे. केस कोरडे आणि निस्तेज होण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे केसात कमी मुलायमपणा असणे. त्वचेप्रमाणे केसांना देखील हायड्रेट करणे गरजेचे असतं. केसांचे क्युटिकल्स अर्थात केसांचा बाहेरचा भाग जो डेड स्किन पासून बनलेला असतो आणि केसांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्याचे काम करतो. तो केसांना पोषण देण्यासाठी काम करत असतो. पण वातावरणातील अधिक मॉइश्चरायझरमुळे केस अधिक कोरडे आणि निस्तेज होऊ लागतात. तसेच केसांमध्ये अनेकदा केमिकलयुक्त कलर आणि स्टायलिंग केल्यामुळे देखील केसांवर परिणाम होतो आणि केस अधिक कोरडे होतात. याशिवाय सतत हायड्रेट होत असल्यास कोरडे आणि निस्तेज केस खराब दिसू लागतात. त्यामुळे शॅम्पू बदलल्याने काहीही परिणाम होत नाही. केसांना अशा वेळी योग्य पोषण मिळण्याची गरज असते. त्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरतात. कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी घरगुती उपाय चला बघूया. अनेकदा आपण घरगुती उपायांकडे दुर्लक्ष करतो. पण खरं तर केसांसाठी घरगुती उपाय अधिक चांगले ठरतात. ह्याचा फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे. कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी कसे आणि काय घरगुती उपाय करायचे ते आपण जाणून घेऊया. घरगुती केसांचा हेअर मास्क कसा बनवायचा ते बघूया. बदाम आणि अंडे. साहित्य: पाव कप बदाम तेल आणि 1 कच्चे अंडे. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत बघूया. बदाम तेल आणि अंडे मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करून घ्या. अंडे फेटूनही तुम्ही केसांना लावू शकतात. त्यानंतर केसाचे भाग करून ते मिश्रण केसांच्या मुळांपाशी लावा. साधारण 40 मिनिटे हे सुकू द्या. सुकल्यानंतर नेहमीप्रमाणे केसांना शॅम्पू लावा आणि केस धुवा. लक्षात ठेवा की चांगल्या शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा. आठवड्यातून एकदा तुम्ही या पेस्टचा वापर करू शकतात. हे कसं ठरते फायदेशीर ते बघूया. बदाम तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझिंग आणि कंडिशनिंगचे काम करते. तर अंड्यामध्ये प्रोटीन्स असते जे केसांना नुकसान पोहोचू देत नाही. हा घरगुती उपाय गुंता झालेल्या केसांना सोडवण्यासाठी उत्तम आहे. दुसरा हेअर पॅक म्हणजे ॲव्होकाडोचा मास्क. साहित्य: 1 उकळलेले ॲव्होकाडो, 1 कप दही. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत: ॲव्होकाडो कापून त्यातील बी काढून टाका. नंतर ॲव्होकाडो आणि दही मिक्स करून त्याचे पेस्ट करून घ्या. ही पेस्ट केसांना लावा आणि साधारण पाऊण तास तरी तसंच राहू द्या.
त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवा. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा अथवा 2 वेळा वापरू शकता. ॲव्होकाडोचा हा हेअर मास्क केवळ स्वस्तच नाही तर परिणामकारक घरगुती उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी आणि ईचा समावेश असतो, जो केसांचे पोषण करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसंच केसांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. दही केसांची सुरक्षाच करत नाही तर केसांना चांगले कंडिशनर देखील करते. दुसरा उपाय म्हणजे नारळाचे तेल आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. ह्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 भाग व्हिटॅमिन ईचे तेल, 4 भाग ऑर्गॅनिक नारळाचे तेल. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत: दोन्ही तेल मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करा आणि एअरटाईट जारमध्ये स्टोअर करा. आपल्या केसांच्या लांबीनुसार 2 ते 3 चमचे तेल घ्या. आपल्या स्कॅल्पपासून संपूर्ण केसांना लावा. 40 मिनिटे झाल्यावर केस धुवा. हे तेल तुम्ही आठवड्यातून एकदा अथवा 2 वेळा केसांना लावू शकता. कसे हे मास्क फायदेशीर ठरते ते बघूया. व्हिटॅमिन ई मध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते, जे केसांना नुकसान पोचवण्याच्या गोष्टीला लढते. तर नारळाचे तेल हे केसांना अधिक पोषण देऊन त्यांना कंडिशन करते. आणि एक मास्क म्हणजे मेयोनीजचा मास्क. ह्यासाठी साहित्य लागणार आहे: पाव कप मेयोनीज, पाऊण कप शुद्ध बदाम तेल, 1 अथवा 2 अंडे. केसांच्या लांबीनुसार आपण अंडे वापरू शकतो. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत: मेयोनीज, बदाम तेल आणि अंडे एकत्र करून मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण आपल्या केसांवर अँड स्कॅल्पवर नीट लावा आणि गरम टॉवेल अथवा शॉवर कॅप केसांना झाका. त्यानंतर काही वेळाने शॅम्पू आणि कंडिशनर लावा आणि केस धुवा. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही ह्याचा वापर केसांवर करू शकता. हा पॅक कसा फायदेशीर ठरतो ते बघूया. हे मास्क केसांना पोषण देण्यास, केस मजबूत आणि चमकदार बनवते. तसंच यामुळे केसांना अधिक मॉइश्चरायझिंग मिळते आणि केसांचा गुंता पटकन सुटतात. तसंच केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी हा परिणामकारक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेयोनीज घरी करा. स्टोअरमध्ये मिळणारं मेयोनीज हे केमिकलयुक्त असल्याची शक्यता असते. दुसरा पॅक म्हणजे केळे. साहित्य: 1 पिकलेले केळे, 2 चमचे मध, पाऊण कप नारळाचे तेल अथवा बदामाचे तेल. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत: केळे नीट मॅश करून घ्या आणि त्यात गुठळ्या ठेवू नका आणि त्यामध्ये तेल आणि मध मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. हे मिश्रण केसांना मुळापासून लावा आणि साधारण अर्धा तास तसंच राहू द्या. त्यानंतर केसांना शॅम्पू आणि कंडिशनर लावा आणि केस नीट धुवा. आठवड्यातून एकदा तुम्ही हा केसांना पॅक लावू शकता. कसे ठरते फायदेशीर ते बघूया. केळे हे केसांसाठी उत्तम असून चांगले कंडिशनिंग करते, विशेषतः तेव्हा जेव्हा यामध्ये मध मिक्स करण्यास येते. मधात असणारे हे मिश्रण केसांना मॉइश्चराईज करण्याचे काम करते. हा केळ्याचा मास्क उत्तम असून केसांची निगा राखण्यासाठी योग्य आहे. आणि एक पॅक म्हणजे बियर वापरून करू शकतात. त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे: 1 ग्लास बियर. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत बघूया. एका भांड्यात बियर काढा आणि ती डिकार्बोनेट करा. रात्रभर तशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी केसांना पहिले शॅम्पू करा आणि मग बियर केसांना लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हे करू शकतात. कसे ठरते फायदेशीर ते बघूया. बियर तुमच्या केसांना मॉइश्चरायझिंग करते आणि त्यामध्ये
असणारे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स बी हे केसांना पोषण देते, तसंच केसांना स्वच्छ राहण्यासाठीही मदत करते आणि केसांचे क्युटिकल्स निरोगी राहण्यास फायदेशीर ठरते. दुसरा पॅक म्हणजे लिंबू आणि मध. त्यासाठी साहित्य: 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे मध, 1 कप पाणी. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत बघूया. हे सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण तयार करून घ्या आणि धुतलेल्या केसांवर लावा. आता काही वेळ मालिश करा आणि 10 मिनिटं तसंच ठेवा. नंतर केस कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 2 वेळा हा हेअर मास्क वापरा, पण लक्षात ठेवा की इतर दिवशी तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी कंडिशनिंग मास्कचा उपयोग करा. हे मास्क कसे फायदेशीर ठरते ते बघूया. लिंबू आणि मधाचा हा हेअर मास्क केसावरील धूळ आणि घाण काढून टाकतो आणि केसांच्या क्युटिकल्समध्ये सुधारणा आणतो. त्यामुळे केस निरोगी होतात आणि केसांमध्ये असणारे गुंता लगेच सुटतात. तसंच यामध्ये असणारे विटॅमिन सी हे केसांचा विकास होण्यास मदत करतो आणि यामध्ये आढळणारे ब्लीचिंगचे गुण केसांना नैसर्गिक स्वरूपात मऊ आणि मुलायम करते. आणि एक पॅक म्हणजे मध. त्यासाठी साहित्य: 2 चमचे मध, 2 कप गरम पाणी. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत: मध पाण्यात घालून व्यवस्थित मिक्स करा आणि मग हे पाणी केसांना लावा. अर्धा तास तसंच राहू द्या आणि त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवा. मध एक चांगले कंडिशनिंग आहे, त्यामध्ये केसांना चांगले चमक मिळते. तुम्हाला जर केसांना जास्त चमक नको असेल तर तुम्ही ह्याचा वापर आठवड्यातून एकदा करा. जर अधिक चमक हवी असेल तर 2 वेळा वापरले तरी चालेल. कसे ठरते हा पॅक फायदेशीर ते बघूया. हा एक सोपा उपाय आहे आणि ह्याला जास्त वेळही लागत नाही. मध नैसर्गिक उपाय असून केसांना अधिक मजबूत, घनदाट आणि चमकदार बनवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. दुसरा आणि एक पॅक म्हणजे मध आणि दही. त्यासाठी साहित्य: 2 ते 3 चमचे दही, 1 चमचा मध. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत: एका वाटीत मध आणि दही घेऊन नीट मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या मुळापासून लावा आणि साधारण अर्धा तास केसांवर सुकू द्या. सुकल्यावर थंड पाण्याने केस धुवा. केसांना निरोगी आणि मॉइश्चराइज राहण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी हा हेअर मास्क वापरा. कसे ठरते फायदेशीर ते बघूया. दही केसांना कंडिशनिंग करते आणि मध केसांमध्ये मॉइश्चरायझेशन टिकवते. केसांना अधिक मऊ, मुलायम आणि चमकदार करण्यासाठी ह्याचा फायदा मिळतो. आणि एक पॅक म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर. त्यासाठी साहित्य लागणार आहे: 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर, 2 कप पाणी. बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत बघूया. एक जगमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करा. पहिले आपल्या केसांना शॅम्पूने धुवा आणि मग ॲपल सायडर व्हिनेगरच्या पाण्याने धुवा. थोडा वेळ केस असेच राहू द्या. मग केसांना कंडिशनर लावा आणि धुवा. आठवड्यातून एकदा तुम्ही हे करू शकतात. हा पॅक कसा फायदेशीर ठरतो ते बघूया. ॲपल सायडर व्हिनेगर तुमच्या केसांच्या pH स्तर संतुलित करण्यासाठी मदत करतो आणि कोणत्याही खुल्या असलेल्या क्युटिकल्स बंद करण्यास मदत करतो. त्यामध्ये केसांमध्ये मऊपणा राहतो. केसांमध्ये घाण होणे अथवा तेल निर्माण होणे हे थांबवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तसंच केसांमध्ये चमक येते. वापरताना डोळ्यात जाणार नाही ह्याची मात्र काळजी घ्या. फ्रेंड्स, मी जवळजवळ 1.5 महिन्यासाठी व्हिडिओज काहीच अपलोड करू शकली नाही, कारण मी परत आजारी पडले आणि मी अपलोड करू शकत नव्हते. आता मी परत जरा बरी झाल्यामुळे मी प्रयत्न करते मी परत व्हिडिओज अपलोड करायचा. ह्यासाठी मी तुमची क्षमा मागते आणि
आशा करते की तुम्ही जसा मला अगोदर सपोर्ट केला तसा आताही कराल आणि पुढेही कराल आणि मला समजूनही घ्याल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग.